नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा मराठी निबंध वाचूयात. सणाची माहिती सोप्या भाषेत पाहूयात. चला तर मग सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि नवीन उपयुक्त माहिती मिळवा. गुरुपौर्णिमा हा महत्त्वाचा हिंदू सण आहे. भारतीय परंपरेत गुरूंना खूप महत्त्व आहे. आपल्या शिक्षक, मार्गदर्शक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे. हा हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. गुरुपौर्णिमा ही हिंदू महिन्यातील आषाढ, साधारण जून-जुलै आषाढ पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण हा दिवस म्हणजे महाभारत लिहिणारे गुरु वेद व्यास यांचा वाढदिवस म्हणजे जयंती आहे. गुरु हा शब्द संस्कृत मधील मूळ शब्द आहे. याचा अर्थ अंधार किंवा अज्ञान दूर करणारा व्यक्ती म्हणजेच गुरु असा होतो. जीवनात एखादी व्यक्ती हरल्यावर, दुःखी असल्यास गुरु हा आशेचा किरण असतो. अंधार असताना तो प्रकाश असतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंबद्दल आदर म्हणून या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धत प्रचलित आहे. गुरु हे शक्ती, ज्ञान आणि प्रेमाचे आधारस्तंभ आहेत. लोक मंदिरांमध्ये पूजा करून हा सण साजरा करतात. हा सण शाळा आणि महाविद्यालयांमध्ये साजरा केला जातो. यामध्ये शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या भाषणांद्वारे त्यांचा सत्कार करणे समाविष्ट असते. दरवर्षी लोक गुरूंबद्दल आदर दाखवून हा दिवस साजरा करतात. हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. धन्यवाद. हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.